बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या पुनर्स्थापनेसाठी गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनाला अखेर यश आले आहे. सुहास सावंत आणि विनोद इंगळे या 2 कार्यकर्त्यांनी सुरू केलेल्या बेमुदत उपोषणाची सांगता आज महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांच्या हस्ते शरबत पाजून करण्यात आली. 2 दिवस उन्हातान्हात ठाण मांडून बसलेल्या या दोन्ही कार्यकर्त्यांच्या आंदोलनाची अखेर प्रशासनाला दखल घ्यावी लागली. अतिरिक्त आयुक्त कारंजे यांनी आज लेखी आश्वासन देत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या उभारणीचे काम आजपासूनच सुरू करण्यात येईल असे स्पष्ट केले. मापामध्ये फरक पडतो असं तिथं लक्षात आलं. त्यामुळं आपलं काम हे 100% चांगलं होणं गरजेचं आहे. गडबडी कुठली गोष्ट करणं योग्य नाही. म्हणून आम्ही असा निर्णय घेतला की ते जी प्लेस किंवा ते जी काही आपल्याला बोर्ड आहेत की ज्याच्या आधारे हा पुतळा आपण मजबूतीकरण करतो तो परत एकदा व्यवस्थितरित्या करावा. आणि त्याचं कामाचं आज आम्ही ते जे स्ट्रक्चर इंजिनियर आहेत आणि त्याचबरोबर काम करण्याची एजन्सी आहे त्यांच्याबरोबर आम्ही आता 1 तासाभरात व्हिजिट करून त्यामध्ये त्याचं नियोजन ठेवलेलं आहे. आणि तर त्या माध्यमातून आम्ही ते नियोजन करत आहोत. आणि जसं आपलं म्हणणं आहे की लवकरात लवकर म्हणजे मला तर जर 2-3 दिवसात झालं तर मी ते पुतळा बसवायचं माझी इच्छा आहे आणि त्याप्रमाणे आमचं नियोजन आम्ही घेतलेलं आहे. त्याचबरोबर माता रमाईंच्या पुतळ्याच्या संदर्भात मी माझी उद्या टीम पुण्याला पाठवत आहे. जो आर्टिस्ट आहे त्याच्याकडे जो पुतळा तयार झालेला आहे फक्त त्याची डिलिव्हरी कधी घ्यायची आहे सगळ्या गोष्टी परिपूर्ण असेल ना ते पाहून आम्ही त्याचंही नियोजन या 15 दिवसात किंवा एखादा महिनाभर लागेल. पण ते मात्र कारण त्याचाही बोल्डचा साईज आम्ही उद्या गेले की ते घेऊन येतो. हां तर तो सुद्धा पुतळ्याचा साईजचा जो प्लेट आहे त्याची पण आपण जसं फिक्सिंग आहे त्याचं काय असतील तर तेही आम्ही ह्याच्याबरोबर काम करून घेतो की जेणेकरून आपल्याला वेळ जाणार नाही त्या. धन्यवाद. आणि आपण हे उपोषण मागं घ्यावं अशी विनंती करतो. नवी बुधवारपेठ भागातील हा पुतळा पुनर्स्थापनेचा प्रश्न गेल्या काही काळापासून प्रलंबित होता आणि त्यावरून सामाजिक भावना तीव्र झाल्या होत्या. अखेर आंदोलनाच्या रेट्यापुढे प्रशासनाला नमते घ्यावे लागले अशी प्रतिक्रिया कार्यकर्त्यांमधून व्यक्त होत आहे. लेखी आश्वासनानंतरच उपोषणकर्त्यांनी उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला. यावेळी माजी नगरसेवक रवी बॉस गायकवाड, माजी नगरसेवक बबलू गायकवाड, ॲडव्होकेट संजीव सदाफुले, नगरसेविका वंदना गायकवाड, अजित गायकवाड, नगरसेवक गौतम कसबे, अनिरुद्ध वाघमारे, यशपाल सोनकांबळे आदींसह आंबेडकर जनता मोठ्या संख्येने उपस्थित होते.